हॅलो मुलीनो, तुम्ही पहिल्यांदा चपात्या बनवत आहात तर हे टिप्स तुमच्यासाठी आहेत. गॅस वाया जाऊ नये आणि आपल्या चपात्या लवकर बनाव्यात असं जर का तुम्हाला वाटत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. तर आपण पूर्वतयारी करून घ्यायची. कणिक मळून झाल्यानंतर अशा त्रिकोणी घड्या घालून ठेवून घ्या आणि तुम्हाला जेवढ्या चपात्या पाहिजेत तेवढ्याच्या घड्या घालून ठेवून झाल्या की नंतर गॅस ऑन करा आणि चपात्या बनवायला घेऊयात. अशा पद्धतीने बनवला तर खूप उपयोगी पडेल. तर आता मी तुम्हाला चपाती कशी लाटायची हे पण दाखवणार आहे आणि कशी भाजायची ह्याचा पण तुम्हाला शिकवणार आहे. तर आता आपण एकदम त्रिकोण न करता व्यवस्थित आकार चपातीला देणंसुद्धा महत्त्वाचं आहे. त्यासाठी तुम्ही नीट बघून घ्या हा व्हिडिओ आणि पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला नक्की कळेल. आता आपण एक छान आकारात चपाती बनवलेली आहे आणि काठ त्याचे दाब देऊन लाटून घ्या, म्हणजे एक सारखी चपाती आपला आकार न बदलता छान तयार होईल. नंतर भारत, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश सर्व प्रकारचे नकाशे आपण चपातीमध्ये करत असाल तर आता आपल्याला जरा आकार चांगला यावा म्हणून असं करायचं. तवा तापल्यावर आपण चपाती ज्यावेळेला तव्यावर टाकतो तेव्हा लगेचच उलटायचं नाही. असे जेव्हा पुटकुळे गोळे त्याच्यावर यायला लागले की जरासं चपाती सरकवायची, 2 मिनटं तसंच ठेवायचं, नंतर पलटायचं. त्यांनी काय होईल, चपाती व्यवस्थित भाजून निघेल. आणि पहिल्यांदाच जेव्हा उलटतोय ना त्याच वेळी तेल लावून घ्या आणि दुसऱ्यांदा दुसऱ्या बाजूला सारखं उलट भाजत बसला तर चपात्या एकदम वातड होतात थोड्या वेळाने. अशा चपात्या केलात तर अजिबात वातड होणार नाही आणि खूप छान मऊसूत राहतील. करून बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.